आज आम्ही जवळजवळ एका वर्षानंतर आमच्या काका आणि काकींच्या घरी आले आहोत आणि आम्ही एकदम एक्सायटेड आहेत. काकी आमच्यासाठी काहीतरी खास बनवत आहे आणि आपण काकीकडूनच बघूया काकी आपल्यासाठी काय बनवते ते. काकी हाय काकी, आज माझ्यासाठी खास काय बनवणार आहे तुम्ही? बाबू, आज आहे ना मी तुझं फेवरेट वाटाणा फ्लॉवर बटाट्याची भाजी, जी तुला नेहमी आवडायची. तू लहान असताना 2-2, 3-3 पोळ्या खायचीस. आता वाव. 1 वर्षांनी आलीयस तर म्हटलं चला बेत करूया आपण वर्षाचा फेवरेट. त्याच्यासाठी काय काय सामान जे लागणार आहे, जे जे काय मटेरियल लागणार आहे ते काकी आता सगळं आपल्याला दाखवणार आहे. काकी काय काय सामान आहे, तुम्ही काय काय तयारी करून ठेवली आहे? ओके, तर आज मी आहे ना जोगळेकरांची स्पेशल रेसिपी, त्यासाठी हे मी फ्लॉवर, वाटाणा, बटाटा, बीन्स आणि गाजर हे 5 भाज्या मी क्लीन करून मी ब्लँच करून घेतलेल्या आहे. त्यानंतर इथे आहे ओला खोबऱ्याचं वाटण, ज्याच्यामध्ये मी जो चॉकलेटी पार्ट आहे तो पील करून त्याचं वाटण करून घेतलेले आहे. इकडे आहे आलं, लसूण, कोथिंबिरीच्या ज्या दांड्या असतात ते आणि थोडंसं कोथिंबीर. ओके, आणि हे आपलं बेसिक जे कांदा, टोमॅटो आणि थोडेसे ड्राय स्पाइसेस यांचं वाटण मी इथे करून ठेवलेलं आहे. आणि हे आपले घरगुती घरचा लाल तिखट, हळद, मीठ आणि फोडणीसाठी हा आपला खडा मसाला. मी देते फोडणीसाठी मी घेतलंय तेल. त्यामध्ये तेल गरम झाल्यावर मी टाकले मोहरी, तडतडली. त्यानंतर मी हे ड्राय स्पाइसेस टाकते. तसं छान सुगंध दरवळतोय. त्यानंतर थोडासा ठेचलेला लसूण. फोडणी आपली छानच गरम झालेली आहे. मी उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे. इथे या क्षणी थोडंसं तर्री करता मी थोडंसं लाल तिखट टाकणार आहे. हे आपण घरी बनवलेलं आहे लाल तिखट, जे आपला वर्षभराचा साठवणीचा मसाला असतो. बघ किती सुंदर सुगंध येतोय. एक 2 मिनटं साधारण या कांद्याला परतून घेते. हलकासा मऊ झाला की आपण त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकूया. साधारण बऱ्यापैकी माझा कांदा फ्राय झालेला आहे. यात मी टाकते साधारण 1.5 ते 2 चमचे भरून आलं लसूणची पेस्ट. अनेकदा लोक बाहेरची पेस्ट वापरतात, पण माझं म्हणणं असं आहे की घरात बनवलेली आलं लसूणची जी पेस्ट आहे त्याने जेवणाला जी लज्जत मिळते ती छानच असते. आपण बघू शकतो किती छान रंग आलेला आहे. हा रंग फक्त माझ्या अर्ध्या चमच्याच्या मसाल्याने आलेला आहे. तर आता साधारण 1 मिनिट झालाय. तू बघू शकतो पूर्ण हिरवा रंग गेलाय आणि आलं लसूणचा कच्चेपणा पण गेलेला आहे पूर्णपणे. त्यात मी माझं वाटण टाकते. आता आज माझ्याकडे साधारण माझी लेकरं आली आहेत, 10-12 जण आहेत. हा मसाला तयार करण्यासाठी पण मी कांदा, टोमॅटो, काही ड्राय स्पाइसेस छान तेलामध्ये मी साधारण 15 ते 20 मिनटं फ्राय करून घेतलेला आहे. आता आपण ह्याला 1-2 मिनटाचा टाईम देऊया. सोबतच इथे माझं फोडणीचं वरण पण शिजतंय. इथे फोडणीच्या वरणाची तयारी मी करून ठेवलेली आहे. त्यानंतर आज अजून एक पुतणी आहे जिला माझ्या हातची भरली वांगी फारच आवडतात, तर तिच्यासाठी मी ती पण करणार आहे. तर दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ती पण रेसिपी शेअर करणार आहे. आता तुम्ही बघू शकता याला तेल सुटायला लागलेलं आहे. यावेळेस मी बाकी मसाले याच्यामध्ये ॲड करते. याचा एक साधारण अर्धा चमचा हळद, लाल तिखट मी व्यवस्थित घालते कारण की ही भाजी साधारण 12 ते 15 लोकांकरता आहे. त्यामुळे मी साधारण 4 चमचे घालते. माझं लाल तिखट एवढं तिखट नाही आहे. जस्ट गिव्ह इट अ स्टर. आणि जे पण गरम मसाले आहेत ते मी वाटणामध्ये घातलेले आहेत, त्यामुळे बाहेरचा जो पण गरम मसाला रेडीमेड मिळतो मी त्याचा वापर माझ्या जेवणात करतच नाही कधी. बघ मसाला टाकल्यानंतर किती सुंदर तर्री आलेली आहे. आता ह्या व्हेजिटेबलचा जो स्टॉक आहे आपण तोच वापरणार आहे. माझ्या मसाल्याचा रंग फारच सुंदर होत चालला आहे. त्याच्यामध्ये मी कसुरी मेथी पण ॲड केलेली आहे.
आता ह्या क्षणाला मी थोडंसं जे माझं व्हेजिटेबल स्टॉक होतं ते मी टाकते. यू शुड मेक शुअर की स्टॉक थोडा गरम असावा. आता तू बघू शकतो किती सुंदर सुगंध आपल्या किचनमध्ये दरवळत आहे. आता आपण टाकूया ब्लँच केलेलं फ्लॉवर, वाटाणा, बीन्स. आणि जर तुला अजून थोडी रिच भाजी हवी असेल तर ह्याला तू तेलामध्ये तळून सुद्धा टाकू शकतेस. आता माझ्या फॅमिलीमध्ये सगळे खूप जास्त हेल्थ कॉन्शियस आहे त्यामुळे मी तो पार्ट स्किप करते, पण तुम्हाला हवं असेल तर तू वापरू शकते. अशाच प्रकारे मी आता इथे ब्लँच केलेल्या माझ्या भाज्या टाकलेल्या आहेत. आता आपण एक 5 मिनटं त्याला मुगू देऊया. कुकर आहेत, हे हिलसचे कुकर आहेत. हे स्टेनलेस स्टीलच आपण वापरतो. आपण जर्मनच्या भांड्याचं जेवण तयार करण्यासाठी अजिबात वापर करत नाही. आता ह्या सगळ्या मसाल्यांना बॅलन्स करण्यासाठी मी थोडीशी चिमूटभर साखर टाकेन. हे माझं की इन्ग्रेडियंट आहे. चिमूटभर साखर. साखर काय करते, वेगवेगळ्या मसाल्यांचं जे ब्लेंड आहे ना ते करण्यासाठी मदत करते. तर साधारण माझ्या जेवणामध्ये साखर किंवा गूळ हे असतंच असतं. तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग या भाजीला आलेला आहे. आता ह्या पॉईंटला मी थोडंसं पाणी ॲड करते परत, कारण की मला आता हे ओलं नारळाचं जे वाटण आहे प्लेन केलेलं ते मला थोडंसं ॲड करायचं आहे. ह्या भाजीमध्ये तुम्ही सुक्या खोबऱ्याचा पण वापर करू शकता, परंतु इथे मी ओल्या नारळाचा वापर केलेला आहे कारण माझ्या लेकरांना ही चव जरा जास्तच आवडते. ह्याने एकदम रिचनेस येतो, दाटसरपणा येतो. आता मी थोडंसं मीठ टाकते चवीपुरतं. मीठ टाकून हे जे माझं व्हेजिटेबल स्टॉक आहे तो मी सगळा ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आता साधारण तुमच्या घरात किती लोक आहेत त्या अनुषंगाने तुम्ही हे रस्सा वाढवू शकता, कमी करू शकता किंवा दाटसर ठेवू शकता. तर माझ्याकडे साधारण 2-3 भाज्या आहेत त्यामुळे इतका दाटसरपणा मला चालेल. चला मग आपण आता ह्याला एक 5 ते 10 मिनिटं शिजू देऊया. नंतर आपला वी आर गुड टू गो. नंतर थोडंसं आपण कोथिंबीर टाकून रेडी टू ईट. थँक्यू काकी. ओ माय गॉड, यू आर ऑलमोस्ट वेलकम. आमच्यासाठी खास रेसिपी बनवल्याबद्दल. आता हे आम्ही जेव्हा खाऊ तेव्हा तुम्हाला सांगू याची चव कशी आहे ती. थँक्यू. हे आहे मसाला मिरची, जामून, चपाती, भरलेलं वांग, मिक्स व्हेज, वरण, फोडणीचं वरण. आणि हे आहे भात. आणि ही आहे माझी फॅमिली. छान आहे. काका, हे बेटा तुला गती काकी, ये घे ना. वहिनी, बाबू, मामा, दादा, निलेश, गीतेश, मयंक, कविता. कसं झालंय जेवण? खूप छान. हॉटेल मध्ये पण छान जेवण मिळत नाही. चम्मच नहीं आया.